चंद्रपुरातील नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर आता पोहोचलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। चंद्रपूरमधले नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते सध्या मातोश्रीवर आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। ठाकरेंच्या भेटीसाठी हे नवनिर्वाचित नगरसेवक हे पोहोचलेले आहेत। जवळपास 10 नगरसेवक आहेत आणि सध्या ते मातोश्रीवर आलेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी। चंद्रपुरातील नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर आलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी। ठाकरेंच्या शिवसेनेचे तसेच वंचितचे नगरसेवक हे मातोश्रीवर आलेले आहेत। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, मला माहित असेल तर ते जे काही निर्णय घेणार आम्ही त्या निर्णयामध्ये जिल्हा प्रमुखासोबत आहोत। खरं तर तुम्ही कुठून निवडून आलात, कोणत्या प्रभागामधनं, आणि काय आता तुम्ही चर्चा करणार आहात उद्धव ठाकरे? आम्ही तुकुम प्रभाग क्रमांक 1 चंद्रपूर मधून मशाल या चिन्हावर निवडून आलेलो आहोत आणि आमच्या जिल्हा प्रमुखांनी ठरवलं आहे की काय बोलायचं आणि काय ठरवायचं। खरं तर पण तुम्ही पाठिंबा कोणाला देणार? एकीकडे भाजप देखील तुमच्याकडनं पाठिंबा मागते आणि दुसरीकडे काँग्रेस देखील पाठिंबा मागते। खरं तर तुमच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाहीये, अशातच कुठे अडकलेलं? आम्ही जे काही ठरवते आमचे जिल्हा प्रमुखच ठरवतील। खरं तर आपण पाहिलं तर या सगळ्या नगरसेविका आहेत, महिला नगरसेविका आहेत चंद्रपूर महानगरपालिकेच्या। त्या निवडून तर आल्यात, परंतु त्यांचा अजून पाठिंबा कोणाला लागणार आहे अजूनपर्यंत त्यांचं निश्चित नाही। एकीकडे काँग्रेसने देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं पाठिंबा मागितलाय, तर काँग्रेसने देखील पाठिंबा मागितलाय। त्यामुळे संपूर्ण पाठिंब्यावरतून संपूर्ण पेच प्रसंग जो आहे तो निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आपण पाहू शकतो की हे सर्वच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आणि त्याचसोबतच वंचितचे नगरसेवक आणि काँग्रेसचे अर्थात अपक्ष नगरसेवक हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तुमचं नाव काय आणि पाठिंबा कोणाला असणार? ही एवढा पेच प्रसंग निर्माण झाला। माझे नाव स्नेहल देवानंद रामटेके, मी वंचित बहुजन आघाडी महानगर शहर अध्यक्ष आहे चंद्रपूरमध्ये। आणि ज्या महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही तिथे आघाडी केली होती। त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही 8 सीटा तिथे निवडून आणलेल्या आहेत। आणि आजच्या याला आमच्यासोबत 2 अपक्ष नगरसेवक सुद्धा जुळलेले आहेत। आणि येत्या काळात कालच आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली। त्यांना या विषयावर आम्ही कोणाशी काय करावं त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी, आणि आज आम्ही उद्धव साहेबांशी चर्चा करणार आहोत। मग त्या दोन्ही नेत्याची संगनमत करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचा निर्णय देणार आहोत। परंतु तुम्ही भाजपला पाठिंबा देणार का? ज्या